Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology Kolhapur. Hello student. So let's see the summary of last video. Last video मध्ये आपण काय पाहिलेलं? We see the kinematic pair. So what is kinematic pair? It is the link joint or joint of two links having relative permit the relative motion, then it is called kinematic pair. म्हणजे दोन लिंक जेव्हा कनेक्ट करतो आपण आणि तिथं परमिट रिलेटिव्ह मोशन परमिट करतो तिथं आपण कायनेमॅटिक पेअर म्हणू शकतो और पेअर म्हणता येते त्याला. ओके, देन वी सी द टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर अकॉर्डिंग टू रिलेटिव्ह मोशन. आता रिलेटिव्ह मोशन कुठली होती त्या दोन लिंकमध्ये, तर ते त्याच्या थ्रू आपण एक वेगवेगळे टाइप्स पाहिलेले कायनेमॅटिक पेअरचे. स्लाइडिंग पेअर, टर्निंग पेअर, सिलेंड्रिकल पेअर और रोलिंग पेअर, स्फेरिकल पेअर, देन हेलिकल पेअर और स्क्रू पेअर, अशा वेगवेगळे टाइप्स बघितले. देन सेकंड आपण बघितलं कॉन्टॅक्ट बिटवीन द लिंक्स. त्या लिंक्समध्ये कोणता कॉन्टॅक्ट आहे. मग फॉर एक्झाम्पल पॉईंट कॉन्टॅक्ट असेल तर हायर पेअर असते, लाईन कॉन्टॅक्ट सरफेस कॉन्टॅक्ट असेल तर लोअर पेअर असते. आपण ते टाइप्स बघितले. आणि लास्ट बघितलेलं आपण मेकॅनिकल अरेंजमेंट, मग क्लोज्ड पेअर अँड अनक्लोज्ड और ओपन पेअर, असे वेगवेगळे आपण टाइप्स लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. सो लेट्स स्टार्ट अवर today's video. So let's start our today's video. We see the constraint motion and its types. So what is constraint motion? It is the motion where we can restrict to the link or pair. आता आपण ह्याच्यात सगळे डिटेल्समध्ये याचे वेगवेगळे टाइप्स बघणार आहे. सो कन्स्ट्रेंट मोशन्स, फर्स्ट आहे कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, सेकंड आहे अनकम्प्लिटली और इनकम्प्लिटली constraint motion and successfully constraint motion. So these are three types. Most of time तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन्स असतात की कम्प्लिटली कन्स्ट्रेंटचं एखादं एक्झाम्पल देतील आणि कुठली कन्स्ट्रेंट मोशन आहे ते ओळखायला होतील किंवा सक्सेसफुली कन्स्ट्रेंटचं देतील. ओके, सो दीज आर द टाइप्स. सो फर्स्ट सी कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. ओके, when the relative motion between the pair is limited to a definite direction irrespective of direction of applied force, then the motion is said to be completely constrained motion. म्हणजे सिम्पली काय आहे ह्याच्यात, when the relative motion between the pair, म्हणजे आपण पेअर म्हणजे काय बघितलं, पण त्या पेअरमध्ये लिमिटेड डिफायनाइट डायरेक्शनने मोशन होत असेल इरिस्पेक्टिव्ह ऑफ डायरेक्शन अप्लाइड फोर्स, देन इट इज कॉल्ड कम्प्लिटली कन्स्ट्रेंट. आपण त्याला कम्प्लिटली कन्स्ट्रेंट म्हणतो. आता त्याचं एक्झाम्पल बघूया. दीज आर द एक्झाम्पल. आता याच्यात तुम्ही बघू शकताय की या स्क्वेअर ब्लॉक किंवा ह्या ब्लॉकमध्ये हा जो स्क्वेअर ब्लॉक बार आहे तो बार काय होतोय, स्लाइड होतोय. ओके, सो इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. हा स्लाइड होतोय म्हणून आपण याला काय म्हणतो, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट. मोशन ऑफ स्क्वेअर बार स्लाइडिंग इन अ रेक्टँग्युलर स्लॉट और रेक्टँग्युलर ब्लॉक फिक्स्ड आहे ना, ह्याच्यातच तो फक्त स्लाइड होणार आहे. ओके, सो इट इज कॉल्ड कन्स्ट्रेंट, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट. आता याला पण कम्प्लिटली कन्स्ट्रेंट म्हणतोय आपण. द इनकम्प्लिटली मोशन ऑफ राउंड बार इन अ राउंड होल कॅन बी सक्सेसफुली कन्स्ट्रेंट टू द प्युअर रोटेशनल मोशन बाय प्रोव्हाइडिंग अ कीवे. आता इथं आपण याला म्हणू शकतो कम्प्लिटली कन्स्ट्रेंट कधी, जेव्हा हा शाफ्ट जो आहे हा शाफ्ट ह्याच्यात काय होणार आहे, रोटेट होणार आहे. ओके, बट आपण ह्याला फिक्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ की. बरोबर ना, कीमुळे तो काय होणार नाही, स्लाइड होणार नाही, फक्त रोटेट होणार. म्हणजे एकच डायरेक्शन देते तुम्हाला डिफायनाइट, एकच डायरेक्शन म्हणजे तो फक्त रोटेट होतो. स्लाइड होतोय का, नाही. स्लाइड कशामुळे होत नाही, आपण त्याला की प्रोव्हाइड करतो. मग की वे प्रोव्हाइड केला तर ते कुठलं झालं, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. ओके, completely constraint or uncompletely constrained motion. Incompletely constrained motion मध्ये काय असतं, when two links are connected in such a manner that relative motion can take place in more than one direction, then the motion is said to be incomplete. आता ह्याच्यात काय होतंय की स्पेसिफिक एक रोटेशन घेतोय रिलेटिव्ह मोशनमध्ये, बट मोशन जी आहे तुमची ती एकापेक्षा दुसरी दोन अशा मोशन होतात, एकापेक्षा जास्त मोशन होतात, तेव्हा त्याला आपण इनकम्प्लीट. आता हे त्याचं एक्झाम्पल. हा सर्क्युलर होल आहे, या सर्क्युलर होलमध्ये हा शाफ्ट काय होतोय, रोटेट होतोय.
राऊंड बार जेव्हा रोटेट होतो तेव्हा तो रोटेट होता होता स्लाईड पण होऊ शकतो, बरोबर. त्याला आपण म्हणतो इनकम्प्लिटली. आणि मगाशी आपण काय सांगितलं कम्प्लिटलीमध्ये, की त्याच्यात तुम्ही जर की वे टाकला तर ती कम्प्लीट मोशन. ओके, मग आपलं हे जे एक्झाम्पल आहे की एखादा सर्क्युलर होल आणि तिथे शाफ्ट रोटेट होतोय, तर ते कुठलं एक्झाम्पल आहे आपलं इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन मोशनचं. ओके, नाव नेक्स्ट इज सक्सेसफुली कन्स्ट्रेन मोशन. सक्सेसफुली कन्स्ट्रेन मोशन आणि त्याचं हे एक्झाम्पल. वेन द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लिंक फॉर्मिंग अ पेअर इज नॉट कम्प्लिटली कन्स्ट्रेन बाय इट्स सेल्फ बट इट इज मेड सो बाय सम अदर मीन्स इज कॉल्ड द सक्सेसफुली कन्स्ट्रेन मोशन. तर सक्सेसफुली कधी म्हणायचं, वेन जी पेअर आहे तुमची नॉट कम्प्लिटली कन्स्ट्रेन नाही आहे, पण तुम्ही त्याला कम्प्लिटली कन्स्ट्रेन केले. कम्प्लिटली कन्स्ट्रेन म्हणजे काय, तर डिफायनाईट डायरेक्शनमध्ये मोशन होणं. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, तर फूट स्टेप बिअरिंग. आता ह्या बिअरिंगमध्ये तुम्हाला दिसते, ही बिअरिंगमध्ये हा जो शाफ्ट याच्यात हे केला आहे, तो शाफ्ट रोटेट होतोय, बरोबर. पण तो रोटेट होता होता वरती उचलला, म्हणजे ह्या साईडला वरती जाऊ शकतोय. मग त्याच्यामुळे आपण काय केलं, त्याच्यावरून वरून लोड ॲक्ट केला. सो आपण काहीतरी स्पेसिफिक बाय सम अदर मीन्सनं त्याला लोड प्रोव्हाइड केला, तर हा शाफ्ट जो आहे तो त्याच डायरेक्शनने फक्त रोटेट होईल, वरती सरकणार नाही. सो वी कन्स्ट्रेन इट बाय अदर मीन्स किंवा बाय लोडचा यूज करून आपण त्याला कन्स्ट्रेन केलं, कम्प्लिटली कन्स्ट्रेन. सो इट इज कॉल्ड सक्सेसफुल. म्हणजे एखादी इनकम्प्लिटली कन्स्ट्रेन मोशन आहे, त्याला तुम्ही कम्प्लिटली कन्स्ट्रेन केलं काहीतरी यूज करून, देन इट इज कॉल्ड सक्सेसफुली कन्स्ट्रेन मोशन. ओके, सो कन्स्ट्रेन मोशन नंतर आपला नेक्स्ट पार्ट आहे कायनेमॅटिक चेन्स. ओके, आता आपण कायनेमॅटिक चेन्स बघूया. सो कायनेमॅटिक चेन इज डिफाइंड ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ कायनेमॅटिक पेअर्स join in such a way that each links form two pairs and relative motion between the link is completely or successfully constrained. ओके, बघा आता लक्षात येते का, कायनेमॅटिक चेन कशाला म्हणायचं, ज्या कायनेमॅटिक पेअर तुम्ही बघितल्या, द कॉम्बिनेशन ऑफ कायनेमॅटिक पेअरचं कॉम्बिनेशन असतं जॉईन इन अ सच अ वे दॅट ईच लिंक फॉर्म टू पेअर. मग आता कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय, दोन लिंक, आणि त्या प्रत्येक लिंकचं एक लिंक दोन पेअर तयार करते, आणि रिलेटिव्ह मोशन जी आहे त्यांच्यातली ती कम्प्लिटली कन्स्ट्रेन असते. कम्प्लिटली म्हणजे काय, तर डिफायनाईट डायरेक्शनमध्ये, म्हणजे ॲट अ टाईम ती दुसरी डायरेक्शन घेणार नाही किंवा दुसरी कुठलीही मोशन तुम्हाला दाखवणार नाही. ओके, सो इट इज कॉल्ड कायनेमॅटिक चेन. आता ब्रॅकेटमध्ये मी लिहिले नो लिंक इज फिक्स. हे का लक्षात ठेवायचं, की कायनेमॅटिक चेनमध्ये लिंक फिक्स नसते, हे लक्षात ठेवा. नो लिंक इज फिक्स्ड. द टू इक्वेशन्स आर, त्याच्यात दोन इक्वेशन्स आपल्याला जनरली कायनेमॅटिक चेनमध्ये दिले जातात. सो फर्स्ट आहे इक्वेशन L इज इक्वल टू 2p-4. सो L इज नंबर ऑफ लिंक, तुमच्याकडे नंबर ऑफ लिंक माहिती असणार तुम्हाला. J नंबर ऑफ जॉईंट्स और देन P नंबर ऑफ पेअर. ओके, मग आता तुम्हाला जर नंबर ऑफ लिंक्स काढायच्या किंवा नंबर ऑफ जॉईंट्स काढायचे, तर ते कसे कॅल्क्युलेट केले जातात ते आपण बघू शकतो. आता ह्याच्यात तुम्हाला कॅल्क्युलेशन्स जास्त नाही आहेत, त्यामुळे मी जस्ट तुम्हाला इक्वेशन दाखवले की ह्या इक्वेशन्सनं तुम्ही फाइंड आउट करू शकता जॉईंट्स. जर तुम्हाला लिंक दिल्या तर तुम्ही जॉईंट काढू शकता, किंवा तुम्हाला पेअर काढता येतील. हे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करता येतील आपल्याला. नंबर ऑफ लिंक्स, नंबर ऑफ पेअर्स अँड नंबर ऑफ जॉईंट्स. मग याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला आता सध्या नाही आहे, पण तुम्हाला हे इक्वेशन्स माहिती असणं गरजेचं आहे. ओके, so next see the types of kinematic chain. So there are 4 types of kinematic chain. Kinematic chain, first is 4 bar chain. The 4 bar chain, single slider crank chain and double slider crank chain. चौथा कंपाऊंड आहे, याच्यापेक्षा जास्त असतील तर, पण जनरली तुम्हाला एवढे तीनच आहेत म्हणून आपण तीनच घेतलेत. 4 बार कायनेमॅटिक चेन, सिंगल स्लाइडर क्रँक चेन अँड डबल स्लाइडर क्रँक चेन. आता आपण जे कायनेमॅटिक चेन बघितल्या ते डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत,
पण आता सध्या जस्ट तुम्हाला डेफिनेशन आणि त्याची टाईप्स माहिती असणं गरजेचं आहे. आता वन बाय वन आपण डेफिनेशन्स बघूया पुढच्या. मेकॅनिझम म्हणजे आपल्या चॅप्टरचं नाव आहे बघा, फंडामेंटल्स अँड टाईप्स ऑफ मेकॅनिझम. सो कायनेमॅटिक चेनवरतीच ती डिपेंड आहे. आता बघितलं तुम्ही आतापर्यंत कायनेमॅटिक लिंक, लिंक नंतर त्याच्यावरतीच डिपेंड पेअर, पेअरवरतीच डिपेंड कायनेमॅटिक चेन, कायनेमॅटिक चेनवरतीच डिपेंड मेकॅनिझम, असा त्याचा फ्लो आहे. So mechanism, it is an assemblage of resistant bodies connected by movable joint with one link is fixed in a closed kinematic chain. बघा लक्षात येते का? In closed kinematic chain, one link is fixed, then it is called mechanism. म्हणजे एखादी कायनेमॅटिक चेन असेल त्याच्यातली एक लिंक तुम्ही फिक्स केली. चेन म्हणजे काय असतं? पेअर्सचं कॉम्बिनेशन. ओके, मग त्यामध्ये जी लिंक आहे त्यातली एक लिंक फिक्स केली तर त्याला आपण मेकॅनिझम म्हणतो. ओके, ह्या पॉईंटमुळे मी तुम्हाला लिंक फिक्स नसते असं सांगितलं चेनमध्ये, हे लक्षात ठेवा. ओके, सो सिम्पली इट इज अ कायनेमॅटिक चेन वेअर वन लिंक इज फिक्स. नाव इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम. आता मेकॅनिझम झालं, आता इन्व्हर्जन. The method of obtaining different mechanisms by fixing different links in a kinematic chain is known as inversion of mechanism. बघा, inversion of mechanism, the method of obtaining different mechanism. वेगवेगळ्या मेकॅनिझम आपण तयार करू शकतो विथ द फिक्सिंग डिफरंट लिंक्स. म्हणजे कायनेमॅटिक चेन आहे, मग कायनेमॅटिक चेनमध्ये वेगवेगळे 4 बार आहेत, म्हणजे 4 लिंक असतात. तर त्या 4 लिंकमध्ये पहिली लिंक फिक्स करायची, तुम्हाला मेकॅनिझम मिळेल. दुसरी, तिसरी, चौथी असे वेगवेगळे लिंक्स फिक्स करून तुम्हाला वेगवेगळे मेकॅनिझम मिळतील आणि त्यालाच आपण म्हणतो इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम. So next term is machine. It is defined as device which receives energy and transforms it into some useful work. म्हणजे मशीन असं डिव्हाइस आहे की कुठल्या तरी फॉर्ममधली एनर्जी रिसीव्ह करतं आणि तुम्हाला हवं ते युजफुल वर्क काम करतं. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल माहिती, तुम्ही फॅन असेल, आपण त्याला फॅनचं मशीन म्हणू शकतो. काय करतं? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतं. म्हणजे आपल्या समथिंग काहीतरी यूजसाठी आपण जे यूज करतोय डिव्हाइस त्याला आपण थोडक्यात मशीन म्हणू शकतो. ओके, इफ द मेकॅनिझम इज यूज टू ट्रान्समिट पॉवर or to do work, then it is known as machine. मग मेकॅनिझम आपल्या थेरी ऑफ मशीनच्या भाषेत जर सांगायचं झालं तर इफ द मेकॅनिझम इज यूज टू ट्रान्समिट द पॉवर टू डू वर्क. मग पॉवर ट्रान्समिशनसाठी तुम्ही जर एखादं मेकॅनिझम वापरलं तर त्याला आपण मशीन म्हणू शकतो. ओके, सो these are the definitions of machine. Now next is structure. It is defined as the combination of rigid or resistant bodies assembled, they having no relative motion in between them and transmit only forces. एवढं लक्षात ठेवा की स्ट्रक्चर म्हणजे काय. मेकॅनिझममध्ये जसं एकच लिंक फिक्स असते तसं इथं नाही आहे. इथं ही रेजिस्टन्स और रिजिड बॉडी आहे ज्याच्यामध्ये कोणतीसुद्धा रिलेटिव्ह मोशन नसणार आहे, मोशन ही नसणारच आहे. So it is called the structure. Okay, it transmits only forces. मग फॉर एक्झाम्पल टेबल, आता तुम्ही एक टेबल बघताय किंवा खुर्ची बघताय त्याला स्ट्रक्चर म्हणू शकतो आपण. किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बघितलं असेल की पूलचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे पूल जो आहे तो बांधतानाचं जे काही हे आहे त्याला स्ट्रक्चर तुम्ही म्हणू शकता. ते रिजिड आहे, रेजिस्टन्स बॉडी आहे, फक्त फोर्सेस असतात, तिथं कोणतीही रिलेटिव्ह मोशन नसते. ओके, सो इट इज कॉल्ड स्ट्रक्चर. Now see the difference between machine and mechanism. Machine आणि mechanism मध्ये काय difference आहे मग? So machine it transmit or modifies the available energy into some kind of desired work. म्हणजे मगाशी जसं म्हटलं, it receives the energy and converted it into the useful work. आणि mechanism it only transmit the motion, relative motion transmit करतं. Then second, the machine is constructed or built on the skeleton of mechanism considering strength requirement for desired application. आता इथं सिम्पली काय सांगितले त्यांनी की मेकॅनिझमचं कन्स्ट्रक्शन किंवा मेकॅनिझम एकत्र करून आपण मशीन बनवत असतो थोडक्यात.
आणि मेकॅनिझममध्ये काय सांगू शकताय तुम्ही, इट इज अ स्केलेटन फॉर एनी मशीन विच इज डिझाईन फॉर गेटिंग द रिक्वायर्ड मोशन. मेकॅनिझम काय आहे, तर मेकॅनिझम म्हणजे असं स्केलेटन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जी पाहिजे ती मोशन गेट करण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन करतो आपण. मग पहिली लिंक फिक्स करणं, सेकंड लिंक फिक्स करणं, थर्ड लिंक फिक्स करणं, हे वेगवेगळे मोशन्स पाहिजेत आपल्याला म्हणून आपण हे करत असतो. Then third is the dimension and shape are very important parameter in the machine. The dimension of link are not so important parameter while constructing the mechanism. Mechanism तयार करताना the dimension of link जे आहे त्या परफेक्ट नसल्या तरी चालते. These are not important. But the dimension and shape is very important in machine. Okay, machine मध्ये हे सगळ्यात important. नाउ सेकंड डिफरन्स मशीन अँड स्ट्रक्चर. आता मशीन जसं मगाशी आपण बघितलं, द लिंक ऑर पार्ट ऑफ मशीन हॅव रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन असते. इकडं स्ट्रक्चरमध्ये नो रिलेटिव्ह मोशन. देन मशीन कॅन ट्रान्सफॉर्म द अवेलेबल एनर्जी फॉर द युजफुल वर्क. द स्ट्रक्चर डू नॉट ट्रान्सफॉर्म अवेलेबल एनर्जी इन टू युजफुल वर्क. म्हणजे ही काय कुठली एनर्जी ट्रान्समिट करतच नाही. ओके, machine may transmit the both power and motion. Structure only transmit the forces. Then next आहे degree of freedom is 1 or more than 1. आणि स्ट्रक्चरमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम 0. डिग्री ऑफ फ्रीडम कधी काढतात बघा, सांगते तुम्हाला. जर एखादी मोशन असेल तर तिथे डिग्री ऑफ फ्रीडम काढता तुम्ही, की कुठल्या कुठल्या मोशनला फिरतंय त्याला म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, मग इकडे जर मोशनच नसेल स्ट्रक्चरमध्ये तर तिथे डिग्री ऑफ फ्रीडम पण 0 असणार आहे. देन एक्झाम्पल IC इंजिन असेल जिथं त्याला आपण मशीन म्हणतोय, किंवा स्क्रू जॅक असेल. ओके, दीज आर द मशीन्स. आणि स्ट्रक्चरमध्ये ब्रिज असेल, रूफ ट्रस असेल, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर. सो नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन मेकॅनिझम अँड स्ट्रक्चर. आता जसं मगाशी पॉईंट्स बघितले त्याच्यानुसारच हे पॉईंट्स आहेत. मेकॅनिझम कधी म्हणायचं, वेन इट इज द कायनेमॅटिक चेन विच ट्रान्समिट अँड ट्रान्सफॉर्म द मोशन. देन इथं देअर इज नो रिलेटिव्ह मोशन. मग इथे रिलेटिव्ह मोशन असते, इथे रिलेटिव्ह मोशन नसते. इट इज स्केलेटन डायग्राम ऑफ द मशीन टू ट्रान्समिट द डिफायनाइट मोशन बिटवीन द व्हेरियस. अँड स्ट्रक्चरमध्ये इट सर्व्स टू मॉडिफाय अँड ट्रान्समिट द फोर्सेस ओनली. नो एनर्जी इज ट्रान्समिटेड फॉर डुईंग एनी वर्क. ओके, आणि थर्ड आहे द मोशन अँड फोर्स ट्रान्समिशन इज डिझायरेबल. हिअर द ओनली फोर्स ट्रान्समिशन इज डिझायरेबल. आणि एक्झाम्पल सांगायचं झालं तर मेकॅनिझमचं टाईपरायटर आहे, क्लॉक वर्क आहे, आणि स्ट्रक्चरचं ब्रिज असेल किंवा रूफ सरफेस असेल तर त्याला आपण स्ट्रक्चर म्हणू शकतो. ओके, सो दीज आर द डिफरन्स बिटवीन द सो थँक्यू स्टुडंट, आय होप यू अंडरस्टँड. आत्तापर्यंत आपण कोणते पॉईंट्स आजच्या ह्याच्यात डिस्कस केले, तर कन्स्ट्रेंट मोशन अँड कायनेमॅटिक चेन. देन बेसिक डेफिनेशन बघितले आपण, मेकॅनिझम, मशीन, then structure, inversion of mechanism. These definitions are seen by us. Okay, so thank you again. I hope you understand. If any query, then contact me. Thank you.